ठीक आहे. चला तर आपण काय पाहतोय, टॉपिकचं नाव वन डायमेन्शनल मोशन. त्याच्यामधला आजचा आपला पॉइंट काय आहे, ऍक्सेलरेशन आहे. काय पॉइंट आहे आजचा आपला, तर ऍक्सेलरेशन आपलं काय असतं ते सगळ्यांना माहिती ना सगळ्यांना. ऍक्सेलरेशन तुला निर्भय म्हणतात का निर्भय म्हणतात, हा मग तसंच म्हणतो आपण. हा अरे काय नाही, उच्चारामध्ये जास्त बसू नका. आपल्याला इंग्लिश शिकायची नाही, मी पहिल्यांदाच सांगतोय. आपल्याला इंग्लिश शिकायची नाही किंवा काही नाही, आपल्याला शिकायचे फिजिक्स. आणि फिजिक्स हे फक्त आणि फक्त कशाहून कळते, हा तेच आपला वापरायचा. बाकी काय काही स्पेलिंग चुकली तरी तुमचे काय मार्क कटणार आहेत का, नाही. चला तर आपण या ठिकाणी जेव्हा पाहतो तो आपला पॉइंट आहे ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशन म्हणजे काय सगळ्यांना माहिती असेल. काय असतं ऍक्सेलरेशन म्हणजे, तर सरळ सरळ ऍक्सेलरेशन आपण ए या सिम्बॉलनं दाखवतो, करेक्ट आहे. आणि त्याला आपण काय म्हणत असतो, आपण ऍक्सेलरेशन म्हणजे काय, द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे कुठल्या एखाद्या ऑब्जेक्टची जर वेलॉसिटी चेंज होत असेल कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू टाइमच्या, म्हणजे सध्या ऑब्जेक्टकडे काहीतरी वेलॉसिटी आहे, थोडा वेळ झालाय, काहीतरी वेलॉसिटी बदलली, काहीतरी झाली. मग पहिली जी वेलॉसिटी होती, दुसरी जी वेलॉसिटी होती, या दोन्ही वेलॉसिटी मधला चेंज इन वेलॉसिटी डिवाइड बाय इथून इथपर्यंत लागणारा किती वेळात बदलली तो टाइम. म्हणजे आपण जर पाहिलं, समजा आपल्याकडे एखादा ऑब्जेक्ट असेल असा, राईट, आणि तो ऑब्जेक्ट मूव्ह व्हायलाय आणि या ठिकाणी या ऑब्जेक्टची वेलॉसिटी v इज इक्वल टू, समजा आपण याला v1 म्हणूया, होती 20 मीटर पर सेकंद, राईट. आणि त्यावेळेस समजा टाइम t1 इज इक्वल टू होता समजा 2 सेकंद. टाइम काय होता सध्या 2 सेकंद. म्हणजे टाइम जेव्हा 2 सेकंद होता तेव्हा वेलॉसिटी किती आहे 20. थोडा वेळ झाला आणि थोड्या वेळानंतर आपला ऑब्जेक्ट थोडासा पुढे गेला आणि त्यावेळेस ऑब्जेक्टची वेलॉसिटी v2 होती समजा 40 मीटर पर सेकंद. किती आहे 40 मीटर पर सेकंद. नंतर त्याला आपण काय केलं आणि त्याचा टाइम t2 जो आहे त्याचा टाइम काय आहे, झालंय का बघितलं, होय सेटिंग आहे. जरा लक्ष द्या एन्व्हायरमेंट कडे आपल्या आजूबाजूचे. हो हा अरे लक्ष द्या इकडे समोर तरी आता. हा तर आपल्याकडे काय होतं, वेलॉसिटी काय होती v1 20 मीटर पर सेकंद आणि त्यावेळेस टाइम किती होता t1 2 सेकंद. पण थोड्या वेळानं काय झालं की आपली वेलॉसिटी झाली किती 40 मीटर पर सेकंद आणि त्यावेळेसचा टाइम होता समजा आपण फॉर एक्झाम्पल घेतला 10 मीटर पर सेकंद, सॉरी 10 सेकंद. किती झाला 10 सेकंद. आता काय असणार बघा, सॉरी 10 सेकंद. आता जर व्यवस्थित आपण या ठिकाणी पाहिलं तर सुरुवातीला वेलॉसिटी होती 20 मीटर पर सेकंद, नंतर किती झाली 40. ज्यावेळेस 20 होती त्यावेळेसचा टाइम किती होता 2 सेकंद आणि नंतर किती झालाय टाइम 10 सेकंद. म्हणजे टाइम या ठिकाणी बदललाय. मग आता आपला काढायचं ऍक्सेलरेशन. मग आपण ज्यावेळेस ऍक्सेलरेशन म्हणतो तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय म्हटलं आपण, टाइम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे त्याचा टाइमच्या सोबतचा रेट चेंज घ्यायचा आहे. कोणासोबतचा घ्यायचा आहे, टाइम सोबतचा रेट ऑफ चेंज घ्यायचा आहे. तर काय असणार सहसा टाइम रेट चेंज म्हणजे काय करणार आपण, सरळ चेंज इन वेलॉसिटी dv बाय चेंज इन टाइम dt. मग dv लाच आपल्याला असंही लिहिता येतं काय, v2 म्हणजे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवाइड बाय फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. मग आपण पुट करा, या ठिकाणी फायनल वेलॉसिटी किती होती रे 40 मायनस इनिशियल वेलॉसिटी किती होती 20 डिवाइड बाय फायनल टाइम काय होता 10 सेकंद मायनस इनिशियल टाइम काय होता हा 2 सेकंद. तर वर हा 40 मायनस 20 डिवायडेड बाय हे किती येणार आहे 8. पण डिव्हिजन करता येईल आता, हा किती येणार, बरोबर आहे का कन्फर्म. म्हणजे हे काय आलंय मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण मीटर पर सेकंद कोणाचं युनिट असतं, मीटर पर सेकंद वेलॉसिटीचं असतं आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशनचं. कन्फर्म आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन काढला म्हणजे नेमकं काय काढलं बघा, काहीच नाही, आपण एवढंच पाहिलं किती वेलॉसिटी चेंज झाली किती वेळात. म्हणजे चेंज इन वेलॉसिटी डिवाइड बाय चेंज इन टाइम, आणि त्यालाच म्हणतो टाइम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. लक्षात. मग आता ऑब्विसली आपली वेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे रे,
वेक्टर. आणि आपण इथं जरी पाहिलं तर वेक्टर फॉर्म मध्ये दिलं तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं, dv बाय dt. मग आता इथं जर आपण व्यवस्थित जर पाहिलं ती वेलोसिटी कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. मग ऍक्सेलरेशन पण काय असणार, वेक्टर. आणि लक्षात ठेवा ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटीवरती डिपेंड नाही, ऍक्सेलरेशन चेंज इन व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. कशावरती, परत सांगतोय, कधी लक्षात ठेवा ऍक्सेलरेशन हे व्हेलॉसिटीवरती डिपेंड नसतं, ऍक्सेलरेशन हे चेंज इन व्हेलॉसिटीवरती डिपेंड असतं. म्हणजे जर व्हेलॉसिटीचा चेंज होतोय ऍक्सेलरेशन आहे, आणि जर चेंज होत नाही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे समजा याच ठिकाणी काय झालं असतं, ही 20 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी होती 2 सेकंदाला, आणि 10 सेकंदाला ती किती आहे, 20 मीटर पर सेकंदच आहे. काय झालं असतं रे, चेंज इन व्हेलॉसिटी किती आली, पहिली किती होती 20 मीटर पर सेकंद, नंतर किती आहे 20 मीटर पर सेकंद झाली. याचा अर्थ काय असणार, समजा इथं आपण 20 घेऊया, तर व्हेलॉसिटी काय झाली, चेंज किती झाली, चेंज झाली का नाही, म्हणजे किती चेंज झाली, 0 ना. चेंज नाही झाली म्हणजे किती चेंज झाली, म्हणजे किती झाली, 0 चेंज झाली. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी किती असणार आपल्याकडे इथं 0. कन्फर्म आहे. मग ऍक्सेलरेशन काय येणार 0, कारण v2 मायनस v1 दोन्ही इक्वल आहेत ना. मग कधी लक्षात ठेवा, जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, काय व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी चेंज होणार नाही, याचा अर्थ व्हेलॉसिटी बदलणार नाही. म्हणजे पहिल्यांदा जी व्हेलॉसिटी होती तीच शेवटी आहे, इनिशियली जी होती तीच फायनल आहे, जी v1 होती तीच v2 आहे. मग अशी जर कंडिशन आपल्याकडे असेल तर आपण काय करणार, तर आपण काय करणार, काहीच नाही. तर सरळ सरळ समजून घेणार की ऍक्सेलरेशन 0 आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन नाही, ऍक्सेलरेशन 0 याचा अर्थ ऍक्सेलरेशन नाही. कन्फर्म आहे का, डाऊट इथपर्यंत क्लिअर आहे. आता ऍक्सेलरेशन आपण युनिट सांगतोय असं सांगितलं की या फॉर्म्युल्यानुसार व्हेलॉसिटी युनिट काय असतं, मीटर पर सेकंद, आणि टाइमचं काय असतं सेकंद. मग हे मीटर आणि 2 सेकंद म्हणून काय, पर सेकंदचा स्क्वेअर. म्हणजे ऍक्सेलरेशनची युनिट काय असणार, मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. डायमेन्शनचा विचार केला तर मास आहे का याच्यात कुठं नाही, त्याचा पॉवर 0. लेंथ आहे का मीटर, यस आहे, पॉवर 1. टाइम आहे का, यस पॉवर 2, पण डिवाइड मध्ये असल्यामुळं -2. मायनस कधी येतं हे लक्षात ठेवा, याला डायमेन्शन म्हणतो. क्लिअर आहे. आणि युनिट एसआय सिस्टीम नुसार मीटर पर सेकंद स्क्वेअर घेतो, पण सीजे सिस्टीम नुसार जर आपण घेतलं तर सेंटीमीटर पर सेकंदचा स्क्वेअर पण आपण घेत असतो. ओके, काय डाऊट आहे एवढ्यापर्यंत, बघा कुठे काय डाऊट असेल तर विचारत चला. हा, नेक्स्ट आपल्याकडे पॉइंट आता कन्सेप्ट. आपण काल याच्याबद्दल थोडंसं बोललो होतो, लक्षात. आता प्रश्न असा आहे की आपल्याला पॉसिबल वे ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस, आपण काल थोडक्यात पाहिलं होतं की व्हेलॉसिटी कुठे कुठे चेंज होऊ शकते, लक्षात. तर व्हेलॉसिटी चेंज होण्याची आपल्याला माहिती, मी सांगितलं की ऍक्सेलरेशन डिपेंड कोणावर आहे, चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे जर व्हेलॉसिटी चेंज झाली, काय म्हणतोय मी, व्हेलॉसिटी जर चेंज झाली तर काय मिळणार, ऍक्सेलरेशन मिळणार. मग व्हेलॉसिटी चेंज होण्याचे किती ऑप्शन आहेत बघूया. तर व्हेलॉसिटी चेंज होण्याचे आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. किती ऑप्शन आहेत, 3. एक तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होऊ शकते, एक व्हेलॉसिटी डिक्रीज होऊ शकते, आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होऊ शकते. आता तिन्ही गोष्टी थोड्याशा समजून घेणं महत्वाचं आहे. आता व्हेलॉसिटी इन्क्रीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ट्रेन आहे थांबलेली आहे आणि आता टाइम झाला निघाली, काय होतं रे, व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते ना, वाढते, राईट ना. कमी कमी होत नाही, वाढत जाते. म्हणजे ट्रेन इथून निघाली, निघतेच काय होणार, ऑटोमॅटिकली व्हेलॉसिटी वाढत 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 चालली, इन्क्रीजिंग. काय म्हणतात व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग. चेंज व्हायली का नाही, यस है ना. जसं की तुमच्यात बदल झाला असं कधी म्हटलं जातं, बरोबर ना. याचा अर्थ असा थोडाच असं तुम्ही सुधारले, चांगली झाली असा अर्थ असतो का, नाही. याचे कोणता अर्थ असतो, दोन्ही अर्थ असतात. मग तुम्ही बदलले याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही दिमागानं कमी झाले, कधी तुम्हाला अक्कल थोडी एक्स्ट्रा आली असेल तर तुम्ही चांगले होऊ शकता. दोन्ही बदलचा अर्थ असतो, दोन्ही पण. म्हणजे तुमच्या चांगले बदल होऊ शकतात आणि वाईट बदल होऊ शकतात. तसं आपल्याकडे व्हेलॉसिटी चेंज होण्याचे 2 ऑप्शन आहेत, इन्क्रीज होऊ शकते, इथं संबंध नाही. आपल्याला इथं कंडिशन एकच आहे की व्हेलॉसिटी चेंज होणं. जर व्हेलॉसिटी चेंज होत नाही तर ऍक्सेलरेशनचा इथं संबंध नाही, मग फोर्स पण नाही, मग पुढचं काहीच नाही, तिथं स्टॉप, एकदम व्यवस्थित.
लक्षात. पण जर वेलॉसिटी चेंज होत असेल तर ऍक्सिलरेशन येणार आहे. मग या पहिल्या केसमध्ये वेलॉसिटी चेंज होण्याचे किती ऑप्शन आहेत म्हटले? 3. 1 2 3. पहिल्या कंडिशन मध्ये वेलॉसिटी चेंज होते म्हणजे काय होऊ शकते? इन्क्रीज होऊ शकते, वाढू शकते. मग वेलॉसिटी जर वाढत असेल त्याची कंडिशन काय की ट्रेन थांबलेली सुरू झाली, त्याची वेलॉसिटी काय होत जाते? वाढत जाते, इन्क्रीज होत जाते. मग त्यावेळेस ऍक्सलरेशन असतं पॉझिटिव्ह. काय असतं? आणि ऍक्सिलरेशनची डायरेक्शन आणि वेलॉसिटीची डायरेक्शन सेम असते. काय आपण पुढे पाहूया. कळालं काय? इथपर्यंत ठीक आहे. नेक्स्ट आता वेलॉसिटीच्या वेळेस कंडिशन काय? दुसरी डिक्रीज होणं. आता समजा रेल्वे चालली आणि पुढे एक स्टेशन आलं, रेल्वेला थांबावं लागतं ना. हा, तर ऑब्व्हियसली त्या स्टॉपला थांबायचं असेल तर थांबावं लागतं. काही स्टॉपला काही रेल्वे थांबत नसतात, माहिती ना. माहिती ठेवत चला. आता बसताला एखाद्या रेल्वेमध्ये तिथं थांबते, तिकडच चालली म्हणून तिथं थांबायची नाही, उडी मारताल. तसं मारणार नाहीत तुम्ही? नाही मारत. हा का? बरं ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, तुला आपण पुरस्कार देऊ ती एक उडी मारल्याबद्दल ट्रेन मधून. हा, तर वेलॉसिटी दुसरा ऑप्शन काय? वेलॉसिटी काय व्हायली? डिक्रीज व्हायली. वेलॉसिटी डिक्रीज व्हायली म्हणजे नेमकं होतं काय? कमी कमी होत जाते. आणि आपण पाहतो पण त्यावेळेस ऍक्सिलरेशन काय असतं? निगेटिव्ह. ऍक्सिलरेशन असतं निगेटिव्ह, लक्षात ठेवा. आणि वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज व्हायली. काय व्हायली? आता हा कन्सेप्ट तुम्हाला कळत नसेल तर एकदा सांगतो. समजा आपल्याकडे हा ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे, इकडं मूव्ह व्हायलाय विथ अ वेलॉसिटी v इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंडचा. काही नसते तसं, सेकंद असते वेलॉसिटी आहे ना. अबे वेलॉसिटी आहे रे ती. तुम्ही कोणाचं कोणाला कसं जमल? ऍक्सेलरेशनला सेकंड स्क्वेअर येतो, बरोबर आहे का? मग आता एक करणार काय आपण? डब्बा नाही रे, ऑब्जेक्ट येतो. हा ऑब्जेक्ट समजा आता पुढे आलाय आणि इकडं चाललाय, असा येऊन असा इकडं निघाला. वेलॉसिटी v इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. तर या दोन्ही वेलॉसिटी एक आहेत का? नाही. कारण आपण जेव्हा व्हेलॉसिटी बोलतो तर व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी असते? वेक्टर असते. आणि जेव्हा एखादी क्वांटिटी वेक्टर असते त्याच्या डायरेक्शनचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. विदाउट डायरेक्शन त्याच्याबद्दल आपण बोलता येत नाही. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी वेलॉसिटी वाढली का? नाही. कमी झाली का? पण काय झालंय? डायरेक्शन बदलली. याला v1 म्हणावं लागेल, याला v2. आणि या दोन्ही वेलॉसिटी एकच आहेत का वेगळ्या? हा, इथं 20 दिसाले, इथं 20 दिसाले. एकच म्हणायचं नाही, कारण दोघांची काय बदलली? डायरेक्शन. आणि वेक्टर क्वांटिटी कोण आहे? वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे इथं डायरेक्शनला महत्व येतं. नाही कोण म्हटलं रे? माझ्या बोलण्याच्या टोनिंग मध्ये तुम्ही काही डिसाईड करेल का? हा, वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे ना. कुठली क्वांटिटी वेक्टर असेल तर डायरेक्शनला महत्व आहे. या ठिकाणी डायरेक्शनला महत्व आहे का नाही? यस. मग डायरेक्शन मुळे चेंज झालं का नाही या ठिकाणी? तर पाहून घ्या, या ठिकाणी ही वेलॉसिटी व्हॅल्यूनं जरी सारखी दिसत असेल, कशाने दिसत असेल? व्हॅल्यूनं जरी सारखी दिसत असेल तर डायरेक्शन बदलल्यामुळे काय आहे? बदललेली आहे आणि चेंजिंग आहे. काय डाऊट आहे इथपर्यंत? क्लिअर? ओके. आता आपण जर इकडे पाहिलं, आता हे डायरेक्शन चेंज होण्याची कन्सेप्ट कळाली. या कंडिशनला काय असतं? ऍक्सलरेशनची डायरेक्शन परपेंडिक्युलर असते वेलॉसिटीच्या डायरेक्शनला. कळालं? हे फार महत्वाचे पॉइंट आहेत, यांना आपला लक्षात तर ठेवायचे, पण मोठमोठ्या प्रॉब्लेम मध्ये छोटे छोटे कन्सेप्ट यांना वापरायचे. पण जेव्हा आपण याला यूज करत जाऊ, काय करत जाऊ त्याला? यूज, तर त्यावेळेस आपल्या त्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आता इथून पुढे तुम्हाला सांगण्याची गरजच नसावी की वेलॉसिटी इन्क्रीज व्हायला याचा सरळ सरळ अर्थ काय? ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह आहे आणि वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये. वेलॉसिटी डिक्रीजिंग असेल याचा सरळ अर्थ काय? ऍक्सलरेशन निगेटिव्ह आहे आणि वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. आणि या कंडिशनला काय करणार? ऍक्सलरेशन वेलॉसिटीला परपेंडिक्युलर आहे. कळल्या तिन्ही कंडिशन? परत सांगतोय बघा, सिंपल कन्सेप्ट आहे. जर एखादा ह्या ऑब्जेक्ट आहे समजा इकडे चाललाय, जर त्याची वेलॉसिटी वाढत वाढत चालली तर काय होईल? जर वेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल आणि वेलॉसिटी कुणीकडे? या डायरेक्शनला, तर ऑब्व्हियसली ऍक्सिलरेशन पण कोणीकडे असणार? याच डायरेक्शनला असणार. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट असेल आपल्याकडे, तर आपला एखादा ऑब्जेक्ट जर असेल, हा ऑब्जेक्ट आहे, त्याची वेलॉसिटी या डायरेक्शनला वेलॉसिटी, आणि वेलॉसिटी कशी? इन्क्रीजिंग आहे. काय? इन्क्रीजिंग आहे. जर वेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल तर ऍक्सलरेशन पण कुठल्या डायरेक्शनला असतं? त्याच डायरेक्शनला असतं. जर वेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल तर
सेकंड कन्सेप्ट काय की समजा आपला ऑब्जेक्ट इकडेच चाललाय, बरोबर आहे, व्हेलॉसिटी त्याला याच डायरेक्शनला आहे, पण व्हेलॉसिटी कशी डिक्रीजिंग आहे. तर व्हेलॉसिटी डिक्रीजिंग असेल तर ऍक्सिलरेशन अपोजिट डायरेक्शनला असतं. कळलं का? लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी कशी आहे इन्क्रीजिंग आहे, तर व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन कशा असतील सेम डायरेक्शनला असतील. आणि व्हेलॉसिटी काय असेल डिक्रीजिंग असेल तर व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन अपोजिटला असतील. आता लगे हा दुसरा एक पॉईंट समजून घेऊया की हा ऍक्सिलरेशन इकडे आहे, याचा अर्थ फोर्स पण तिकडेच आहे, कारण फोर्स आणि ऍक्सिलरेशन एका डायरेक्शनला असतात. कारण या फिजिकल टू आपल्याला माहिती आहे, फिजिकल टू काय असतं एम ए, म्हणजे ऍक्सिलरेशनची डायरेक्शन असणार तीच कोणाची फोर्सची. मग आपण असंही म्हणू शकतो व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग, याचा अर्थ फोर्स कुणीकडे ऍक्ट व्हायलाय ऍक्सिलरेशनच्या डायरेक्शनला किंवा व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला. म्हणजे सरळ सरळ जर व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल तर व्हेलॉसिटी ऍक्सिलरेशन आणि फोर्स एकाच डायरेक्शनला असतात. पण जर व्हेलॉसिटी काय असेल डिक्रीजिंग असेल तर फोर्स आणि ऍक्सेलरेशन एकाच डायरेक्शनला असतात, पण दोन्ही व्हेलॉसिटीच्या अपोजिटला असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर म्हटलं की तुम्हाला एखादं समजा वाहन चाललंय, त्याची स्पीड वाढवायची, तुम्हाला ढकलायला लावलं, तुम्ही फोर्स कुणीकडे देणार त्याची स्पीड वाढवायची असेल तर, बरोबर ना, ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी आहे त्या डायरेक्शनला तुम्ही काय देणार फोर्स देणार, म्हणजे व्हेलॉसिटी वाढणार. पहा बरोबर ना, ज्या डायरेक्शनला फोर्स आहे म्हणजे दिलाय त्या डायरेक्शनला जर व्हेलॉसिटी असेल तर ती कशी असते इन्क्रीजिंग असते. पण समजा तुम्हाला ती वस्तू थांबवायची, समजा एखादी मुव्हिंग ऑब्जेक्टला तुम्हाला थांबवायचे, काय करावं लागेल, तर ऑब्विसली त्याची व्हेलॉसिटी कमी करावं लागणार आहे ना. मग जर एखादी ट्रक पुढून यायली आणि तुम्हाला थांबवायचं, असं कधी केलंय का ट्राय? ट्रक नाही, पण कधी मध्ये आपण एखाद्या वस्तू असतात घरामध्ये मोठमोठ्या ढकलीत घेऊन जात असतो, तर त्यावेळेस आपण थांबवायचा प्रयत्न करत असतो अपोजिट डायरेक्शन. हा पाण्याची टाकी अशी वरून सोडलेली असते, आपण असं हळू थोडं 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 स्पीडने खाली आणतो, तर त्यावेळेस आपला काय करायचं, त्याची व्हेलॉसिटी वाढवायची का कमी करायची? कमी करायची. मग त्याची व्हेलॉसिटी जर कमी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर ऑब्विसली फोर्स कुणीकडे द्यावा लागेल, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला द्यावं लागेल का व्हेलॉसिटीच्या अपोजिट? व्हेलॉसिटीच्या अपोजिट. मग आता ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इकडे आहे, आपण फोर्स इकडे दिला, व्हेलॉसिटी काय होणार डिक्रीजिंग होणार. गॉट इट? कळलं? आणि तिसरा कन्सेप्ट काय आपण पाहिलेला, तर पुढे आपण एक एक परत एकदा पाहायचं आपल्याला. चला इथे काय म्हणते बघा, आता पॉसिबल वे ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस, आपण 3 वे पाहिलेत व्हेलॉसिटी चेंजचे. किती वे पाहिलेत? 3 आहेत का? पहिला वे बरोबर आहे, व्हेन ओनली डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. काय चेंज झाले? फक्त डायरेक्शन चेंज झाली. तुम्हाला सांगितलं फक्त डायरेक्शन चेंज होत असेल तर कंडिशन काय, ऍक्सेलरेशन परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी, म्हणजे ऍक्सेलरेशन इज परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी. सांगितलं ना आत्ताच, पक्क डोक्यात लक्षात ठेवा. आणि असं घडतंय कुठं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हा एक स्पेशल टॉपिक आहे आपल्याकडे, तो एक स्पेशल टॉपिक आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये पाहूया. सध्या एवढं लक्षात काय ठेवायचं इथं, परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी, म्हणजे ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटीला कसं आहे परपेंडिक्युलर आहे, आणि ते असं कुठं घडतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे सरळ सरळ जर आपण पाहिलं अशा प्रकारे, हे सर्क्युलर मोशन असेल, हे असं असतं ना, आणि यामध्ये काय घडतं माहिती का, व्हेलॉसिटी या डायरेक्शनला असते आणि ऍक्सेलरेशन या डायरेक्शनला आहे का, दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर. म्हणजे या कंडिशन मध्ये ऍक्सेलरेशन परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी, ऑब्विसली बोथ आर द वेक्टर क्वांटिटी, दोन्ही पण कशा आहेत वेक्टर आहेत. लक्षात? त्या अडचणीत पर्यंत क्लिअर? हा. आता जर आपण इथं पाहिलं या ठिकाणी, तर आपला पहिला वे कळाला काय, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होण्याचा पहिला ऑप्शन काय, व्हेलॉसिटी चेंज होण्याचं पहिलं ऑप्शन काय, डायरेक्शन चेंज झाली की व्हेलॉसिटी चेंज होते. आता व्हेलॉसिटी चेंज होण्याचं दुसरं ऑप्शन काय, व्हेन ओनली मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. आता हे ह्याच्यात दोन्ही ऑप्शन दिलेत त्यांनी, एक तर मॅग्निट्यूड काय होऊ शकते, वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. तर ऍक्सेलरेशन ऑफ पॅरलर अँटी पॅरलर टू द व्हेलॉसिटी. आता पॅरलर म्हणजे काय, आपण आताच पाहिलं की आपले जर आता मॅग्निट्यूड चेंजेसचे याचे 2 ऑप्शन आहेत, याचे किती ऑप्शन आहेत 2. एक असणार, याचे 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, एक असणार काय इन्क्रीजिंग आणि दुसरा काय असणार डिक्रीजिंग. म्हणजे मॅग्निट्यूड चेंज होणे, मॅग्निट्यूड म्हणजेच व्हॅल्यू, मॅग्निट्यूड म्हणजेच काय व्हॅल्यू, कमी किंवा जास्त होणे. मग आता मॅग्निट्यूडची व्हॅल्यू इन्क्रीजिंग असेल तर ऍक्सेलरेशन काय असतं रे व्हेलॉसिटीला पॅरलर, माहिती सगळ्यांना, आताच पाहिलं आपण, एका डायरेक्शनला असणं म्हणजे पॅरलर असणं. आणि जर डिक्रीजिंग असेल तर अँटी पॅरलर, अँटी पॅरलर म्हणजेच कुठं अपोजिट डायरेक्शनला. क्लिअर आहे? म्हणजे सरळ सरळ मॅग्निट्यूड इन्क्रीज होत असेल तर पॅरलर, मॅग्निट्यूड डिक्रीज होत असेल तर अँटी पॅरलर. आणि त्याचं एक्झाम्पल काय,
मोशन अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे आपण एखादा बॉल वर फेकला, काय होती व्हेलॉसिटी? इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग? इन्क्रीज कोण म्हटलं रे? हा तेच म्हटलं. इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग? वर फेकला तर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय होते? डिक्रीजिंग असते. डिक्रीजिंगचा अर्थ काय? कमी कमी होत जाते. टॉपला गेल्यावर काय होते? झिरो. सुमित लक्ष दे इकडं, व्यवस्थित बसायला आलं नाहीस तसं तू. आणि तू समोर लक्ष दे. काय गरज आहे का तुला तिकडं? हा, तर आपण ऑब्जेक्ट वर थ्रो केला तर वर चाललाय टॉपला, तर हळूहळू त्याची व्हेलॉसिटी काय होते? कमी कमी होत जाते. आणि टॉपला काय होते? झिरो. म्हणजे यावेळेस व्हेलॉसिटी कुणीकडे? वर. डिस्प्लेसमेंट कुणीकडे होईल ऑब्जेक्टचं? डिस्प्लेसमेंट वरच होईल ना, खाली कसं होईल? तो ऑब्जेक्ट आपण वर थ्रो केला तर डिस्प्लेसमेंट कुणीकडे होणार? वर. व्हेलॉसिटी कुणीकडे? वर. पण व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग? डिक्रीजिंग. म्हणजे आता व्हेलॉसिटी डिक्रीजिंग असेल तर ऍक्सिलरेशन कुणीकडे असणार? खाली. म्हणजे आपण बॉल वर फेकला तर काय वर असणार आहे? हा, आपण बॉल जर वर फेकला तर काय होणार? हा, एखादा बॉल जर आपण थ्रो अपवर्ड केला तर डिस्प्लेसमेंट कुणीकडे असणार आहे? डिस्प्लेसमेंट वर असेल, व्हेलॉसिटी पण वर असेल, पण डिक्रीजिंग असल्यामुळं ऍक्सेलरेशन खाली असेल. आणि तेच ऍक्सेलरेशन कोणामुळे आले? ग्रॅव्हिटीमुळे. म्हणून त्याच ऍक्सेलरेशनला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी म्हणतो, आणि जी की आपण अप्रॉक्सिमेटली 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर मानतो. लक्षात? म्हणजे एखादा बॉल थ्रोन अपवर्ड करत असताना आपण, एखादा बॉल काय करतो आपण? थ्रोन अपवर्ड करत असताना विथ सम व्हेलॉसिटी, तर त्याचं डिस्प्लेसमेंट काय व्हायले? वाढत चाललंय. पण डिस्प्लेसमेंट डायरेक्शन कुठे असणार? वर. व्हेलॉसिटी काय होत चालली? कमी कमी होत चालली. आणि पण व्हेलॉसिटी डायरेक्शन कोणती आहे? वर. पण यामध्ये व्हेलॉसिटी डिक्रीज होत आहे म्हणून ऍक्सिलरेशन कुणीकडे असणार? खाली. आणि याचा अर्थ व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन एकमेकांना पॅरलर आहेत का अँटी पॅरलर? अँटी पॅरलर, अपोजिट डायरेक्शनला. पण तेच जर समजा आपण असं केलं, आपला ऑब्जेक्ट वरतून खाली सोडला, बरोबर आहे, तर डिस्प्लेसमेंट कुणीकडे व्हायले रे? खाली. व्हेलॉसिटी कुणीकडे आहे? खाली. आता व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? इन्क्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग असल्यामुळे ऍक्सिलरेशन पण कुणीकडे असणार? खाली. पॅरलर. ओके. आणि या ठिकाणी फोर्स पण कुठे असणार? खालीच. या कंडिशन मध्ये फोर्स कुणीकडे होता? फोर्स खाली होता. कळालं? म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? फोर्स खाली आहे, ऍक्सिलरेशन खाली आहे, डिस्प्लेसमेंट सगळं एका डायरेक्शनला असेल. कारण याच्या ठिकाणी व्हेलॉसिटी कशी आहे? इन्क्रीजिंग आहे. पण जर व्हेलॉसिटी डिक्रीजिंग असेल तर उलट राहतं. फोर्स कुणीकडे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याचा स्पेशल टॉपिक आहे, त्यामध्ये पण आपण ग्रॅव्हिटेशन शिकणार आहोत. सध्या एवढंच लक्षात ठेवा की डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स ऍक्ट काय? नाही, न्यूटनचे लॉ तर शिकायचेच आहेत, त्याच्याशिवाय जमत. फिजिक्स शिकताय, न्यूटनचे लॉ शिकत नाहीत, त्याला काय अर्थ? पाठ नाही, समजून घ्यावं लागते बेटा. पाठ असणाऱ्याला काही येत नसते. न्यूटनचे लॉ पाठ असणारे भरपूर आहेत, समजत कोणालाच काही नाही. हा, क्लिअर आहे का डाऊट इथपर्यंत? डाऊट आहे? हा, क्लिअर आहे असं बोल. हा, चला नेक्स्ट काय अडचण आहे का? मग याचं एक्झाम्पल कुठलं पाहिलं? मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मोशन अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे शब्दानुसार असं काही भारी नाही येते. मोशन अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे एक दगड खाली पडला, ते पण मोशन अंडर ग्रॅव्हिटी असतं. तुम्ही बिल्डिंग वरतून उडी खाली मारली तरी ती मोशन अंडर ग्रॅव्हिटी असते, वेगळं काय असणार काय? हा, तेच. पण तिथे मग ग्रॅव्हिटेशनचे लॉ वापरणार आहेत, लक्षात? चालतंय ना? चला नेक्स्ट आपल्याकडे व्हेन. आता दोन्ही चेंज होत असेल तर काय होईल? बोथ मॅग्निट्यूड पण चेंज व्हायली आणि डायरेक्शन पण चेंज व्हायली. तर यामध्ये ऍक्सेलरेशनचे दोन कंपोनंट असतात. ऍक्सेलरेशनचे किती कंपोनंट असतात? दोन कंपोनंट. पहिला कंपोनंट एक परपेंडिक्युलर असतो आणि एक पॅरलर किंवा अँटी पॅरलर असतो. हे प्रोजेक्टाईल मोशन मध्ये होतं. थोडक्यात तुम्हाला सांगतो अगोदर, समजून थोडस क्लिअर होईल. आता यामध्ये जर आपण पाहिलं, म्हणजे समजा असं एक मोशन आहे प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे सगळ्यात सोपं आहे. तुम्ही एखादा दगड असा घेतला आणि फेकला, असा जातून पडतो. ते क्रिकेट पाहता ना कधी? हा, ते LBW आउट झाल्यानंतर दाखवतात, असा बॉल पडला टप्पा आणि असा जाऊन असा पडला. काय काय? हा, राईट. वाव, बस राईट, करेक्ट. बघ, ठीक आहे, बस खाली चल मग. हा, चला त्याच्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे काय, की तुम्ही जेव्हा एखादा प्रोजेक्टाईल मोशन पाहता, इथं घडतंय काय माहितीये? आता इथं जी व्हेलॉसिटी असणार आहे आपली, तर आपली व्हेलॉसिटी चेंजिंग असते कंटिन्युअसली.
मग ऍक्सिलेशनचे दोन प्रकार असतात, किंवा आपण याच्यापेक्षा दुसरं एक्झाम्पल जर घेतलं, सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कुठलं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट याच्यावरती ट्रॅकवरती जातोय, फिरतोय, आणि त्याची व्हेलॉसिटी काय होईल? मॅग्निट्यूडनं पण बदलायली आणि डायरेक्शन न बदलाय. म्हणजे या ठिकाणची व्हेलॉसिटी समजा व्हेलॉसिटी v इक्वल टू 10 मीटर पर सेकंद आहे, आणि इथं गेल्यानंतर व्हेलॉसिटी v2 इक्वल टू 20 मीटर पर सेकंद होते. तर यावेळेस आपल्याकडे दोन ऍक्सिलेशन असतात. एक ऍक्सिलेशन असतं जे या व्हेलॉसिटीला पॅरलर किंवा परपेंडिक्युलर असेल, आणि दुसरं एक ऍक्सिलेशन जे या व्हेलॉसिटीला पॅरलर किंवा अँटी पॅरलर. आता या कंडिशन मध्ये व्हेलॉसिटी वाढायली का कमी व्हायली रे? वाढायली. या कंडिशन मध्ये ऍक्सिलेशन काय असणार? पॅरलर असेल, बरोबर आहे. पण जरी व्हेलॉसिटी कमी होत असती तर अँटी पॅरलर, आणि याची डायरेक्शन बदलायली म्हणून टुवर्ड सेंटरला एक ऍक्सिलेशन असणार. म्हणजे या ठिकाणी ऍक्सिलेशनचे दोन कंपोनंट असतात. एक कंपोनंट काय असतो? डायरेक्शन बदलल्यामुळे येतो, आणि डायरेक्शन बदलल्यामुळे येणारा कंपोनंट काय असतो? व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असतो. लक्षात. आणि दुसरा कंपोनंट कोणामुळे येत असतो? व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कमी किंवा जास्त झाल्यामुळे. तर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड जर कमी होत असेल तर ऍक्सिलेशन काय असणार? अँटी पॅरलर. आणि व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड काय होत असेल? वाढत असेल तर ऍक्सिलेशन काय असणार? पॅरलर. ओके. काय डाऊट इथपर्यंत? चला, तर याचं एक हे दिलेलं तुमच्या नोट्स मध्ये. ठीक आहे. तर यामध्ये आपण लक्ष देऊ शकता. चला, त्या ठिकाणी युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आपल्याकडे. आता आपण काही एक्झाम्पल पाहूयात की यामध्ये ऍक्सेलरेशन काय असतात. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, रिटार्डेशन, या सगळ्या गोष्टी पाहायच्यात. तर यामध्ये पहा युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. युनिफॉर्म म्हणजे काय? सगळ्यात युनिफॉर्म शब्दामध्येच असतं ना. स्कूलला तुम्ही युनिफॉर्म घालत असताल, बरोबर आहे. युनिफॉर्म यूज करतोय, कंडिशन काय असते त्याला? युनिफॉर्म. बट ठीक आहे, बेल्ट, टाय. ऍक्च्युली युनिफॉर्मचा मिनिंग असतो तुमचा ड्रेस असा नाही होत. युनिफॉर्मचा मिनिंग असतो एकसारखेपणा. म्हणजे तुमच्या स्कूलमधले सगळे लेकरं सारखे दिसावेत असं चांगलं वाटतंय. कारण काय मार्क चांगलाच खाल्ला असेल. तर आपण जेव्हा काय करतो, स्कूलमध्ये जातो तेव्हा आपण ड्रेस जे घालत असतो, ऍक्च्युली त्याला ड्रेस म्हणत असतो, पण त्याला आपण युनिफॉर्म हा शब्द वापरतो. युनिफॉर्मचा अर्थ असा की एकसारखा. युनिफॉर्मचा अर्थ काय असतो? एकसारखा. एकसारखाचा म्हणजे एकदम सारखाच असले पाहिजे सगळे मुलं. मग इथं युनिफॉर्म ऍक्सिलेशनचा अर्थ पण काय असणार? एकसारखा ऍक्सिलेशन. म्हणजे ऍक्सिलेशन बदलणार नाही. आता ऍक्सिलेशनचे एक मिनिंग सांगतो. ऍक्सिलेशनला अजून एका वेगळ्या भाषेत समजून घेता येतं. आता समजा इकडं समजा आपला असा असेल, एखाद्या ऑब्जेक्टकडे ऍक्सेलरेशन असेल, इकडं हा ऑब्जेक्ट आहे. समजा याला सध्या व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी समजा याची 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय? 0 आहे. आणि समजा मी याला ऍक्सेलरेशन दिलं 2 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. ऍक्सेलरेशन किती दिले मी? आता मी दुसऱ्या वेगळ्या प्रकारे ऍक्सिलेशन समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, जे तुम्हाला फार महत्वाचं आहे. कारण हे जर तुम्हाला समजलं की मग डायरेक्ट कुठे कॅल्क्युलेशन न करता फास्ट मध्ये व्हॅल्यू काढता येतात. तर एखाद्या बॉडीला ऍक्सेलरेशन आहे, आता पहिल्यांदा मी स्पीड सांगतो. एखाद्या बॉडीला स्पीड आहे 3 मीटर पर सेकंद. याचा अर्थ काय? की एका सेकंदाला ती बॉडी किती चालली? 3 मीटर जाते, है ना. तर एखादा ऑब्जेक्ट हा चाललाय आणि याला व्हेलॉसिटी किती आहे समजा 3 मीटर पर सेकंद. समजा आपण या ऍक्सिलेशनला थोडंसं बाजूला ठेवूया, पहिल्यांदा व्हेलॉसिटी पाहूया. तर एखादा ऑब्जेक्ट आहे ज्याला व्हेलॉसिटी v इक्वल टू किती आहे? 3 मीटर पर सेकंद आहे. याचा अर्थ काय रे? की हा ऑब्जेक्ट एका सेकंदाला किती मीटर चाललाय? 3 मीटर. म्हणजे आता सध्या पाहिला टाइम t इक्वल टू समजा 10 सेकंद होता, आणि आपण थोड्या वेळाने टाइम t2 इक्वल टू 11 सेकंद होता. तर जेव्हा आपण t इक्वल टू 10 सेकंदला पाहिला होता ऑब्जेक्ट, तेव्हा त्याच्याकडे व्हेलॉसिटी किती होती? 3 मीटर पर सेकंद. आणि जर समजा त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर 11व्या सेकंदाला त्याचा डिस्टन्स किती राहणार? म्हणजे समजा सध्या आपण पाहूया, आपण ठीक आहे, आपण एक कोऑर्डिनेट सिस्टमच करूया इथं. ठीक आहे, ही एक्स ऍक्सिस, आणि समजा आपल्याकडे 0 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. आणि समजा आपला ऑब्जेक्ट या ठिकाणी होता. कुठं होता सध्या? आणि त्याच्याकडे व्हेलॉसिटी v इक्वल टू होती समजा 3 मीटर पर सेकंद. बरोबर आहे. आणि याच्याकडे काय आहे सध्या? 3 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी, आणि सध्या टाइम t1 बरोबर किती आहे?
10 सेकंद. आता आपल्याला सध्या माहिती आहे की आपला ऑब्जेक्ट कुठे आहे, 2 वरती आहे. कन्फर्म आहे. ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट किती ऑब्जेक्टचं, 2. करेक्ट आहे. त्या ऑब्जेक्टला व्हेलॉसिटी किती आहे, 3 मीटर पर सेकंद आणि टाइम किती झालाय, 10 सेकंद. आता मला 11व्या सेकंदाला काय असेल सांगायचं. टाइम T2 बरोबर किती आहे, 11 सेकंद. तर म्हणजे 10व्या सेकंदानंतर 11 म्हणजे किती सेकंद झाले रे, 1. आता आपली व्हेलॉसिटी 3 मीटर पर सेकंद आहे. याचा अर्थ आहे की आपला ऑब्जेक्ट एका सेकंदाला किती मीटर पुढे जातो, 3 मीटर. म्हणजे सध्या येतोय तर 11व्या सेकंदाला कुठे राहणार, सध्या 2 वरती आहे ना, 11व्या सेकंदाला कुठे राहणार तो, 33 वर. कोण शान आहे रे भाऊ, 10व्या सेकंदाला 2 वर होता, 11व्या सेकंदाला कुठे राहील, हा 33 नको करू. पहिला 0 सेकंदाला नव्हता, हा ते जर 0व्या सेकंदाला इथं असं तर मानलं असतं आपण. हा 11व्या सेकंद 10व्या सेकंदाला कुठे होता तो, 2 वर. आणि 11वा सेकंद म्हणजे किती झाले सेकंद, एकच. हा म्हणजे एका सेकंदात तो किती जाऊ शकतो, 3 म्हणजे 2 हून कुठे गेला, 3 वरती. 2 हून 5 वरती गेला म्हणजे किती झालं, 3. हे एवढं किती असणार आहे, 3. म्हणजे यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर असेल की एखाद्या ऑब्जेक्टला व्हेलॉसिटी किती आहे, 3 मीटर पर सेकंद आहे. याचा अर्थ एका सेकंदाला किती जाणार, 3 मीटर. लॉजिक आहे ना सरळ. एखाद्या मोटरसायकलकडे स्पीड आहे समजा किंवा व्हेलॉसिटी आहे 60 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ काय, एका तासाला 60 किलोमीटर जाते ना. एखादी गाडी समजा 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालली. याचा अर्थ काय, एका तासाला 80 किलोमीटर जाणार. हे सिंपल कन्सेप्ट आहे, कळालं का. आता तसं जर आपण हिच फेनॉमेना कोणासाठी वापरला, ऍक्सेलरेशन साठी वापरला. काय वापरला, तर आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन म्हणजे आपण पाहिलं ऍक्सेलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग समजा आपला ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, समजा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0. किती आहे, 0. आणि त्याला आपण ऍक्सेलरेशन दिलं 2 मीटर पर सेकंड, राईट. हो हा इथे सेकंदचा काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे, नाही तर 2 मीटर पर सेकंदच म्हणतात. तर ऍक्सेलरेशन किती आहे, 2 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. एवढं ऍक्सेलरेशन दिलं. याचा अर्थ काय की दर सेकंदाला आपली व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद वाढते. याचा अर्थ काय, जसं की आपलं डिस्प्लेसमेंट किती होतं, 3 मीटर पर सेकंद. याचा अर्थ दर सेकंदाला डिस्प्लेसमेंट काय व्हायचं, 3 मीटरनं वाढायचं. बरोबर का नाही. मग इथं ऍक्सेलरेशन किती आहे, 2 मीटर पर सेकंद. याचा अर्थ दर सेकंदाला व्हेलॉसिटी वाढायली किती ना, 2 मीटर पर सेकंद. कळलं का. म्हणजे सध्या आता ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे रे, 0. एका सेकंदाला किती होणार, पुढे गेला ऑब्जेक्ट, एका सेकंदात त्याची व्हेलॉसिटी किती होणार, आफ्टर 1 सेकंड 2 मीटर पर सेकंद. आता दुसऱ्या सेकंदाला किती होणार, 4 मीटर पर सेकंद. 10व्या सेकंदाला किती होईल, 20 मीटर पर सेकंद. म्हणजे एखाद्या बॉडीवरती ऍक्सेलरेशन आहे किती, 2. याचा अर्थ त्या बॉडीचं व्हेलॉसिटी दर सेकंदाला वाढेल किती ना, 2. बरोबर आहे. जसे की आता आपण तुम्हाला माहिती आहे की एखादा उंच बिल्ड आपण एखादा बॉल ड्रॉप जर असं करत असताल खाली, जेव्हा तो खाली येत राहतो तेव्हा काय होतं, त्याची स्पीड वाढते. आणि त्यावेळेस ऍक्सेलरेशन किती म्हटलं, ऍक्सेलरेशन G इज इक्वल टू 9.8. तर अप्रॉक्सिमेटली समजा G इज इक्वल टू आपण 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हटलं. काय म्हटलं, अप्रॉक्सिमेटली घेतलं. तर म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर मी सोडला वरून, समजा एखादा उंच टावरवरती तुम्ही उभे आहात आणि वरून एखादा ऑब्जेक्ट असा सोडला, तर खाली येते वेळेस जर सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी 0 असेल तर एका सेकंदाला व्हेलॉसिटी किती होईल त्या ऑब्जेक्टची, 10. किती होणार, 10. दुसऱ्या सेकंदाला किती होणार, 20. तिसऱ्या सेकंदाला, म्हणजे जसा खाली येईल तर प्रत्येक सेकंदाला काय होईल, त्याची व्हेलॉसिटी वाढायली. किती न वाढायली त्यालाच ऍक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे व्हेलॉसिटी किती न वाढायली त्यालाच काय म्हणतो, म्हणजे प्रत्येक सेकंदाला व्हेलॉसिटी किती न वाढायली त्याला म्हणतो आपण ऍक्सेलरेशन. कन्फर्म आहे. बघा लक्षात आलं काय. म्हणजे तुम्हाला आता लॉजिकली जरी पटकन सांगितलं, तर समजा मी जर असा प्रश्न विचारला, आता बघा लक्षपूर्वक कोण पटकन उत्तर देते बघूया आपण. ओके, आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे, त्याची व्हेलॉसिटी V1 इनिशियल व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंद. आणि समजा त्याची तुम्हाला V2 काढायची व्हेलॉसिटी, V2 व्हेलॉसिटी काढायची. टाइम समजा झाला इथून इथपर्यंत जाईपर्यंत 5 सेकंद झालाय लक्षात. आणि ऍक्सेलरेशन आहे 25, सॉरी 5 घेऊया आपण ऍक्सेलरेशन. हा तर टाइम किती, समजा टाइम T बरोबर किती आहे, 5 सेकंद आहे.
आणि ऍक्सिलेशन हे समजा त्याला 5 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, तर त्याची वेलॉसिटी किती असेल? 100. हा बोला फास्ट. बोला. 30 40 5. हे ऍक्सिलेशनला काय किंमत आहे का नाही? मूर्खानं थोडंसं लक्ष द्या. मला वाटलं कॉमन सेन्स असेल पण तुम्ही सिद्ध केलं नाहीये म्हणून. हा इकडे बघा वेलॉसिटी किती इथं 20 मीटर पर सेकंद ऑलरेडी आहे ना. आता आपण इथपर्यंत काय अडचण होती, इथून त्याच्यावरती ऍक्सेलरेशन ऍक्ट केलं. किती ऍक्सेलरेशन ऍक्ट केलंय? याचा अर्थ काय? एका सेकंदाला किती न वाढणार? 5 न. असे किती सेकंद आहेत? म्हणजे एका सेकंदाला 5 न, तर 5 सेकंदाला म्हणजे 25 न वाढली. पहिली किती होती? 25 न वाढली, झाली किती? म्हणजे इथे वेलॉसिटी किती असणार? 45 मीटर पर सेकंद. किती सोपं आहे. झालं का? क्लिअर आहे? व्यवस्थित बस. हा पहा एकदा परत सांगतोय, काहीच नाही. आपल्या ऑब्जेक्टला वेलॉसिटी किती होती इनिशियल? 20 मीटर पर. आता हेच तुम्ही फॉर्म्युल्यानं काढू शकता, पण माझं म्हणणं आहे की असं फॉर्म्युल्यानं काढण्यापेक्षा तुम्ही थोडंसं लॉजिकली विचार केला तर डायरेक्टली तुम्हाला याचा आन्सर काढता येतं सोप्या पद्धतीनं. काय करता येतं? सोप्या पद्धतीनं. तुम्ही जर याला असं जर करत असताल की फॉर्म्युल्यानं काढत असताल तर मग काय सिंपल डोकं लावायचं. काय लॉजिक आहे? आपल्याला माहिती आहे ऍक्सिलेशनचा अर्थ काय, की ऍक्सिलेशन म्हणजे एका सेकंदाला वेलॉसिटी त्या रेटनं वाढते. जर ऍक्सिलेशन 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर असेल याचा अर्थ काय? वेलॉसिटी एका सेकंदाला 5 मीटर पर सेकंद वाढते. मग आपलं किती वेळ चालली रे गाडी? समजा ऑब्जेक्ट 5 सेकंद. एका सेकंदाला किती वाढायली? 5 न. तर 5 सेकंदाला किती वाढणार? 25 न. पहिली किती होती? 20. 25 वाढलेली झाली 45. आता याला कुठला मॅथमॅटिकल फॉर्म्युला वापरायची गरज आहे का? जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर. जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर काय होईल? मग अवघड जाईल. ठीक आहे. आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. चालतंय? चला आता लक्षपूर्वक बघा. मी आता मुद्दाम अवघड द्यालोय, परत तुम्ही हे करता. ऑब्जेक्ट आहे, इनिशियली त्याची वेलॉसिटी v1 इज इक्वल टू ती 22 मीटर पर सेकंद आणि समजा त्याचा टाइम त्यावेळेचा t1 होता 3 सेकंद. बरोबर आहे. नंतर थोड्या वेळानंतर त्याची वेलॉसिटी किती आहे ती आपल्याला काढायची आणि त्यावेळेचा टाइम t2 बरोबर आहे 9 सेकंद. बरोबर आहे. आणि आपला ऍक्सेलरेशन आहे 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. सांगा. बघा कॅल्क्युलेट करा फास्ट मध्ये. 37. ओके. हा चालेल. 52. हा 37. हा 82. हा अरे किती इकडे बघा. मला सांगा आपला रेट किती आहे? 5. म्हणजे दर सेकंदाला किती वाढणार? किती सेकंद झालेत मोजा? 3 चे 9 झाले. किती झालेत? 6. मग एका सेकंदाला किती वाढते? 5 न. बरोबर आहे. तर 6 सेकंदाला किती वाढणार? 30 न. पहिली किती होती? 22. 22 आणि 30 52. 52. बरोबर आहे. हा आन्सर किती आला इथं? 52. तुम्ही काय केलं होतं? 3 कसे? 3 पासून 9 ला गेलं म्हणल्यावर किती सेकंद घ्यावं लागतील? असं का? मायनस नाही केलं का? पण तुम्हाला हे टाइम घ्यावा लागेल ना दोघांमधला. तेव्हा नंतर इथून इथपर्यंत टाइम घ्यावा लागेल ना तुम्हाला. मधला टाइम कसा घेता येईल पूर्ण? ना असं देतच नसतात. तू टेन्शन नको. देतच नाहीत. हा ते एकतर काय करतील इथून इथपर्यंतचा टाइम देतील t बरोबर 6 सेकंद. इथून इथं जायला किती वेळ लागला हे सांगतील. आता सिंपल आहे. तुला काय करे, तू कधी हे जातो ना, कधी जाईल सपोज तू इथून तुझ्या घरी चाललाय. हा तर तुला तुझ्या घरी जाण्यासाठी टाइम मोजण्याचे 2 ऑप्शन आहेत. तू जाता जाता टाइम मोजत जाय. इथून निघून घरी जाईपर्यंत किती टाइम आहे, किंवा तुझ्याकडे घडी असेल, स्टॉप वॉच असेल समजा मोबाईलमध्ये. तुम्ही काय करता डायरेक्ट 0 पासून इथून निघाले, स्टार्ट केलं आणि घरी पोहोचले की बघितलं. मग तो स्टॉप वॉच काय करेल तुम्हाला एक्झॅक्ट किती मिनिटं तुम्हाला घरी पोहोचायला लागले ते सांगेल.
पण तेच जर समजा तुम्ही स्टॉपवॉच तुमच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे फक्त घडी आहे, मग तुम्ही कसं करणार? इथं टाईम बघणार किती झालाय, घरी जाणार लक्षात, आणि घरी जाऊन परत टाईम बघणार आणि काय करणार? घरच्या टाईममधून हा टाईम मायनस करणार, बरोबर ना? समजा इथं असते तुम्हाला 7 वाजले होते आणि घरी गेले 7 वाजून 15 मिनिटाला, तर तुम्हाला किती वेळ लागला? किती कसे काढले तुम्ही 15 मिनिटं? कारण 7 वाजून 15 मिनिटातून 7 काय केले? मायनस केले, राहिले किती? 15 मिनिटं. म्हणजे जर तुम्हाला इथून इथं जायला लागणारा पूर्ण टाईम दिला असेल तर जस्ट टाईम घ्या, पण इथला आणि इथला टाईम दिला असेल दोघांचा टाईमचा डिफरन्स घ्या. तेच करावं लागतं ना, आपण तेच करतो. मध्ये किती टाईम लागला? आता समजा 3ऱ्या सेकंदाला इथं होता, 9व्या सेकंदाला इथं होता, इथून इथं जायला किती सेकंद लागले? मग 6 सेकंदाचा विचार करावा लागेल ना आपल्याला, 9चा नाहीच करून चालणार. कन्फर्म आहे? चालेल? काय डाऊट इथपर्यंत? पहा, हे कन्सेप्ट मुद्दाम सांगतोय, बाकी सगळं फॉर्म्युल्यानं सांगतील तुम्हाला किंवा फॉर्म्युल्यानं कळेल, पण माझं म्हणणं आहे फॉर्म्युल्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काय? लॉजिकली. आणि पटकन हे जे बोललो का आपण, हेच लिहायचं फक्त, एवढाच पद्धती. हां, म्हणजे लिहायचं इनिशियल व्हेलॉसिटीज, फायनल व्हेलॉसिटीज, पुढे फॉर्म्युला येणार आहे त्यावेळेस कळून जाईल तुम्हाला ऑटोमॅटिकली. हां, ठीक आहे? काय डाऊट आहे? हां, चला, हे तुम्हाला मी आधीच सांगितले, तुमच्याकडे पेन्सिली पाहिजे, कलरच्या पेन पाहिजे, व्यवस्थित पेन नका वापरू, पेन्सिली वापरा आणि मस्तपैकी लिहून घेत चला. एक छोटे छोटे आता मी पॉईंट लिहून दिला, आता हा पॉईंट तुम्हाला मिळणार आहे का? नाही, कुठल्या बुकमध्ये मिळत नाही, नोट्समध्ये नाही, तर पटपट लिहून घेत चला. हा जा, अरे तसा पॉईंट आहे, सांगितलेलं एक्सप्लेनेशन कुठं असते? पॉईंट तर असतातच की कुठे, मग तुम्ही नोटबुकमध्ये लिहा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहा, कुठे लिहा, असं पण चांगलं व्यवस्थित लिहून घेत चला. हे एक्झाम्पल्स महत्त्वाचे झाले का? कळाले? म्हणजे आपला तिन्ही वे कळाले कशाचे? वेलॉसिटी चेंज होण्याचे. कोणकोणते? एक तर वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होईल, दुसरा मॅग्निट्यूड चेंज होईल, तिसरा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज होतील. तर परत रिवाइज करतो, पहा. जर फक्त डायरेक्शन चेंज होत असेल तर ॲक्सिलेशन परपेंडिक्युलर असतं, कोणाला? वेलॉसिटीला. जर मॅग्निट्यूड इन्क्रीजिंग होत असेल तर ॲक्सिलेशन पॅरलर असतं किंवा सेम डायरेक्शनला असतं, कोणाच्या? वेलॉसिटीच्या. आणि जर वेलॉसिटी डिक्रीजिंग असेल तर अँटी पॅरलर किंवा अपोजिट डायरेक्शनला असतं. आणि जर समजा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही बदलत असतील तर ॲक्सिलेशनचे 2 कंपोनंट असतात. एक कंपोनंट काय असेल? परपेंडिक्युलर असेल, कोणाला? वेलॉसिटीला, जो की डायरेक्शनमुळे आलेला. आणि दुसरा कंपोनंट काय असेल? पॅरलर किंवा अँटी पॅरलर असेल, तो कोणामुळे? मॅग्निट्यूडमुळे. क्लिअर आहे? काय डाऊट आहे? चला. हां, तर आपल्याकडे युनिफॉर्म ॲक्सिलेशन. युनिफॉर्म ॲक्सिलेशनचा अर्थ काय? म्हणजे सध्या आपलं ॲक्सिलेशन युनिफॉर्म आहे, म्हणजे सध्या आपलं ॲक्सिलेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, तर थोड्या वेळाने काय होणार? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे पहिल्या सेकंदाला आपली समजा इथून ऑब्जेक्ट मी इथून खाली सोडला, तिथं जनरली आपलं युनिफॉर्म ॲक्सिलेशन असतं. किती असतं? ॲक्सिलेशन इज इक्वल टू काय? G इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा G इज इक्वल टू आपण काय घेतलं? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग मी इथून जर ऑब्जेक्ट सोडला ना खाली, मग समजा ऑब्जेक्ट खाली पडायला लागले 10 सेकंद. किती सेकंद लागले? मग पहिल्या सेकंदाला त्याची वेलॉसिटी होती 0, दुसऱ्या सेकंदाला किती वाढली? 10, तिसऱ्या सेकंदाला 10 न वाढली, चौथ्या सेकंदाला 10 न वाढली, 5व्या सेकंदाला 10 न, म्हणजे त्या प्रत्येक सेकंदाला वेलॉसिटी कितनं वाढायली? 10 न. याचा सरळ अर्थ काय? की ॲक्सिलेशन कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट आहे. ॲक्सिलेशन कसं आहे? कॉन्स्टंट. कसं काय ॲक्सिलेशन कॉन्स्टंट? कळालं का? कारण ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली पडतोय तेव्हा दर सेकंदाला त्याचा व्हेलॉसिटी वाढण्याचा रेट कसा आहे? सारखाच आहे, बरोबर आहे? म्हणजे ऑब्जेक्ट इथे व्हेलॉसिटी सुरुवातीला कमी असेल आणि शेवटी जास्त असेल, तरी ते युनिफॉर्मच ॲक्सिलेशन असणार. का? ॲक्सिलेशनचा अर्थ सरळ की व्हेलॉसिटी वाढण्याचा रेट. म्हणजे वरून ऑब्जेक्ट आपण जेव्हा सोडला तर एका सेकंदाला व्हेलॉसिटी कितीने वाढायली? 10 न. तर प्रत्येक सेकंदाला वेलॉसिटी 10-10नच वाढत चालली. मग युनिफॉर्म आहे का नाही? आहे. त्याला काय म्हणतो आपण? युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आलं लक्षात? नेक्स्ट, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. हां, त्यामध्ये युनिफॉर्ममध्ये मॅग्निट्यूड पण कॉन्स्टंट असते आणि डायरेक्शन पण असायला पाहिजे बरे. नाही तर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन जरी बदलली, कारण ॲक्सेलरेशन कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर. आणि वेक्टरमध्ये मॅग्निट्यूड बरोबरच डायरेक्शनला पण व्हॅल्यू असते. मग या ठिकाणी होणार काय? जसं ऑब्जेक्ट काय होत राहील? खाली येत राहील. तर लक्षात ठेवा, कुठला ऑब्जेक्ट मोहत असेल त्याला युनिफॉर्म ॲक्सिलेशन आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण काय असतील?
कॉन्स्टंट. आपण पाहिलं ना इक्वल वेक्टरमध्ये पाहिलं असतं की दोन वेक्टरला इक्वल कधी म्हणता येतं, मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही सेम असतील तरच. म्हणजे या ठिकाणी तेच युनिफॉर्म ॲक्सेलरेशन कधी म्हणणार, त्याची मॅग्निट्यूड त्याची डायरेक्शन दोन्हीही सेम असतील तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणू शकतो, अदरवाईज नाही. कळलं का डाऊट येतपर्यंत? चला नेक्स्ट आहे आपल्याकडे नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता शब्दामध्येच आहे. नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचा अर्थ काय, की एकतर त्याची ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड बदलत जाईल किंवा डायरेक्शन बदलत जाईल किंवा दोन्ही बदलतील. म्हणजे समजा आपलं ऑब्जेक्ट वरून खाली पडतोय, एकाच पहिल्या सेकंदाला त्याची वेलोसिटी 10 वाढली, दुसऱ्या सेकंदाला 12 वाढली, तिसऱ्या सेकंदाला 4 वाढली, चौथ्या सेकंदाला 3 वाढली, असं जर होत असेल त्याला युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणता येईल का, नाही. प्रत्येक सेकंदाला जर 10 वाढत असेल तर युनिफॉर्म आहे. पण एका सेकंदाला 10 वाढते, दुसऱ्या सेकंदाला 9 वाढते, तिसऱ्या सेकंदाला 4 वाढते किंवा तिसऱ्या सेकंदाला 2 कमी होते, असं काही जरी होत असेल तर काय असणार, ते नॉन युनिफॉर्म असेल. नॉन युनिफॉर्मचा सरळ अर्थ आहे की मॅग्निट्यूड काय होत असते, वेगळी ना. आता कारण दर सेकंदाला व्हेलॉसिटी वाढण्याचा रेट काय व्हायला आहे, वेगळा व्हायला आहे. म्हणजे मॅग्निट्यूड चेंज झाली तरी ॲक्सेलरेशन चेंज झालं, डायरेक्शन चेंज झाली तरी ॲक्सेलरेशन चेंज झालं. आता कसं होतं, जेव्हा सर्क्युलर मोशन आहे यामध्ये जर पाहिलं, या ठिकाणी जर पाहिलं तर ॲक्सेलरेशन या डायरेक्शनला आहे, करेक्ट आहे. ॲक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला, या ठिकाणी जर पाहिलं या डायरेक्शनला ॲक्सेलरेशन आहे, राईट. इथं गेला तर ॲक्सेलरेशन कुठं आहे रे, या डायरेक्शनला आहे. मग दोन्ही वेळेस ॲक्सेलरेशन बदललं का, तेच आहे, बदलले. हे ॲक्सेलरेशन या डायरेक्शनला होतं, हे ॲक्सेलरेशन या डायरेक्शनला आहे. लक्षात, हा त्याची व्हॅल्यू सारखी ए, दोन्ही ठिकाणी ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड सारखी, पण काय बदललंय, डायरेक्शन बदलली. म्हणजे असंही होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी पहा तुम्ही मोशनमध्ये, या ठिकाणी काय बदलत चाललंय, ॲक्सेलरेशनची डायरेक्शन बदलली. मॅग्निट्यूड सारखी राहिली तरी काय अडचण नाही, पण डायरेक्शन बदलली याचा आता ॲक्सेलरेशन बदललं का, कारण ॲक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी, आणि वेक्टर क्वांटिटी कधी बदलली म्हणतो आपण, डायरेक्शन किंवा मॅग्निट्यूड दोनपैकी काही जरी बदललं तरी ती बदलली असं मानतो. मग त्यालाच कोणतं मोशन म्हणणार, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे काहीच नाही, सोपं आहे. आपलं ते टोटल चेंज इन वेलोसिटी डिवाइड बाय टोटल टाइम. म्हणजे टोटल वेलोसिटी किती चेंज झाली, v2 मायनस v1 डिवाइड बाय t2 मायनस t1. आपण आत्ताच लिहून घेतलं आणि आपण वापरतो पण जनरली. नेक्स्ट काय आपल्याकडे, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. आणि इन्स्टंटेनियस म्हणजे काय, टोटल विचार नाही करणार आपण, त्यावेळेसचा विचार करणार. दोन फरक असतात. मला ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियसचं मी सांगितलं. ॲव्हरेज कधी असतं, समजा इथून तुम्ही तुमच्या मामाच्या गावला गेले तर ॲव्हरेजचा विचार काय करणार, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम हा विचार करणार, टोटल ओव्हरऑल. मधल्या 5चा तुम्ही विचार करत नाही जेव्हा ॲव्हरेज काढता. पण जेव्हा इन्स्टंटेनियस काढता म्हणजे त्या एकदा त्या पॉईंटला काय होतं, जसं की तुम्ही जाता वेळेस तुम्ही मोटरसायकल चालवतेस, तुमची स्पीड पाहिली तुम्ही किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे ती तुमची कोणती स्पीड असते, इन्स्टंटेनियस असते, त्या ॲट दॅट इन्स्टंटची असते. लक्षात. मग आपण या दोन्ही वेगवेगळ्या काढत असतो. लक्षात. नोट, आता फॉर मुव्हिंग बॉडी देर इज नो रिलेशन बिटवीन द डायरेक्शन ऑफ द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी अँड द डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन. म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी जेव्हा आपण काढत असतो तेव्हा वेलॉसिटीचं आणि ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन आपलं काय रिलेशन कुठले नसणार आहे. इन्स्टंटेनियसला म्हणजे ॲट दॅट इन्स्टंट म्हणतो बरं, कारण त्या इन्स्टंटला सांगताच येत नाही काय असते. लक्षात. कारण ते व्हेरी शॉर्ट, कारण जेव्हा आपण टाईम टेन्स टू 0 घेतो व्हेरी शॉर्ट टाईमसाठी, अँड दॅट्स वाय वी कॅन नॉट डिफाईन द डायरेक्शन बिटवीन देम. ओके, क्लिअर आहे का, डाऊट इथपर्यंत बघा. एक ना एक पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येत नाही. आता एक्झाम्पल आहेत आपल्याकडे, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आहे, तर मग युनिफॉर्म मध्ये कॉन्स्टंट आहे, मग ॲक्सेलरेशन कसं, काय ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, करेक्ट. आणि युनिफॉर्म मध्ये पण कॉन्स्टंट आहे व्हेलॉसिटी, मग ते ॲक्सेलरेशन कसं. याचं म्हणणं काय माहिती का, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अ ॲक्सेलरेशन. मग याचं म्हणणं आहे की युनिफॉर्म ॲक्सेलरेशन कसं काय होऊ शकतं, करेक्ट. हां, तर याचं म्हणणं आहे की युनिफॉर्म ॲक्सेलरेशन कसं काय होऊ शकतं. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणायला जाऊ तर वेलॉसिटी चेंज व्हायली. लक्षात ठेवा, आपण युनिफॉर्म वेलॉसिटी नाही म्हटलं, आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हटलं आहे. दोन्हीत फार फरक आहे. हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला आहे, त्याची वेलॉसिटी युनिफॉर्म. याचा अर्थ काय की सध्या त्याची वेलॉसिटी जर 20 मीटर पर सेकंद असेल, थोड्या वेळानं 20चे, अजून थोड्या वेळानं 20चे, दॅट इज अ युनिफॉर्म वेलॉसिटी. कळालं का, क्लिअर आहे. आता आपण जेव्हा ह्याला कुठलं मोशन म्हणतो, समजा वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी समजा v होती,
व्ही इनिशियल आणि इथं गेल्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी काहीतरी आहे व्ही फायनल. मग व्ही इनिशियल इज इक्वल टू व्ही फायनल असेल तर या मोशनला आपण युनिफॉर्म काय म्हणतो, युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन, युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन किंवा याला शॉर्टकटमध्ये युनिफॉर्म मोशन म्हटलं जातं. याला शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, युनिफॉर्म मोशन. पण आपला ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, पहिल्या याचं व्हेलॉसिटी काहीतरी आहे तर त्याचं ॲक्सेलरेशन त्याच्याकडे आहे. तर पहिल्या एका सेकंदाला त्याचं ॲक्सेलरेशन समजा 2 मीटर पर सेकंद वाढते, 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर, म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंद आहे. तर पहिल्या सेकंदाला काय होईल त्याची व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद वाढवली, दुसऱ्या सेकंदाला पण 2 मीटर पर सेकंदच वाढवली, तिसऱ्या सेकंदाला पण व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद, म्हणजे दर सेकंदाला व्हेलॉसिटी काय होत चालली, काय 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर, म्हणजे 2 मीटर पर सेकंद वाढते. मग मला सांगा ही मोशन युनिफॉर्म असेल का नॉन युनिफॉर्म? व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे ना, वाढायली, याचा अर्थ हे मोशन कुठलं असणार, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन. कन्फर्म आहे, हे कोणतं मोशन असणार, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन, किंवा डायरेक्ट याला काय म्हणू शकतो, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो. बरोबर आहे. का नॉन युनिफॉर्म म्हणायलो, कारण यानं म्हटल्याप्रमाणे इथं व्हेलॉसिटी काय व्हायली, चेंज व्हायली, तर याला नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशनच म्हणायला पाहिजे किंवा नॉन युनिफॉर्म मोशन म्हणायला पाहिजे. पण हे जरी व्हेलॉसिटीच्या बाबतीत नॉन युनिफॉर्म असलं तरी ॲक्सेलरेशनच्या बाबतीत कसं आहे, युनिफॉर्म आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन पर दर सेकंदला बदलायला का, पहिल्या सेकंदाला व्हेलॉसिटी किती वाढ लागली, 2, तिसऱ्या सेकंदाला व्हेलॉसिटी किती वाढायली, 2, 10व्या सेकंदाला व्हेलॉसिटी किती वाढायली, 2, म्हणजे दर सेकंदाला व्हेलॉसिटी काय वाढते, 2 मीटर पर सेकंदच वाढते. म्हणजे जो व्हेलॉसिटी वाढण्याचा रेट आहे तो कॉन्स्टंट आहे, आणि व्हेलॉसिटी वाढण्याचा रेट म्हणजेच कोण, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे. आणि जर त्याचा ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ते नॉन युनिफॉर्म मोशन आहे, पण व्हेलॉसिटीसाठी नॉन युनिफॉर्म आहे, ॲक्सेलरेशनसाठी काय असणार, युनिफॉर्म असेल. कळालं का, कन्फर्म आहे. गुड क्वेश्चन, मस्त विचारलास, की काय तुम्ही सांगितले नसते ही कन्सेप्ट जर तुम्ही विचारला नसता क्वेश्चन तर. यामध्ये कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता हे जे मोशन आहे ना हे दोन्ही, आता समजा मी इथून जर एखादा ऑब्जेक्ट खाली सोडत असेल हे नॉन युनिफॉर्म आहे, पण कोणता, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन आहे. कारण व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे का, वाढत वाढत चालली ना, किंवा दगड मी वर थ्रो केला एखादा बॉल तर काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल, म्हणजे व्हेलॉसिटी डिक्रीजिंग आहे ना, म्हणजे हे काय झालं, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन किंवा शॉर्टमध्ये नॉन युनिफॉर्म मोशन म्हणू शकता. पण तेच या ठिकाणी ॲक्सेलरेशन इथंही 10 होतं आणि वरी गेलं तरी 10च आहे, किंवा वरून ऑब्जेक्ट खाली पडतोय तर दर सेकंदाला ॲक्सेलरेशन किती आहे, 10 आहे किंवा 9.8 असतं, आपण अप्रॉक्सिमेटली 10 मानलं तर या ठिकाणी ॲक्सेलरेशन सारखंच राहिले. म्हणजे इथे युनिफॉर्म कोण आहे, व्हेलॉसिटी नाही, हा व्हेलॉसिटीसाठी नॉन युनिफॉर्म आहे, पण ॲक्सेलरेशनसाठी युनिफॉर्म आहे. ॲक्सेलरेशनसाठी काय आहे, युनिफॉर्म आहे. गॉट इट, काय डाऊट इथपर्यंत आता क्लिअर, खुश, चालेल चालेल, क्लिअर आता कन्सेप्ट. हां, तर आपल्याकडे काय होतं, एक्झाम्पल इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ज्याला शॉर्टमध्ये UCM म्हटलं जातं. ओके, तर अँगल किती असतो, 90 डिग्री. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, बघितलं ना तुम्ही आत्ता, अँगल किती असतो, 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर, कोण, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन मधला अँगल, करेक्ट आहे. नंतर इन प्रोजेक्टाईल मोशन थिटा इज व्हॅरिएबल फॉर एव्हरी पॉईंट ऑफ ट्रॅजेक्टरी, म्हणजे जर आपण जर या ठिकाणी जर पाहिलं ते ट्रॅजेक्टरी आहे तर प्रत्येक पॉईंटला थिटा बदलत चालला अँगल. इथं जेव्हा पाहिलं तेव्हा ॲक्सेलरेशन आणि ग्रॅव्हिटीमध्ये, म्हणजे ॲक्सेलरेशनमध्ये सॉरी व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनमध्ये एवढा अँगल होता. जसं जसं वर जाईल एकदम टॉपला गेला तेव्हा व्हेलॉसिटी इकडे, ॲक्सेलरेशन खाली, अँगल 90. तर खाली गेला तर परत अँगल बदलायचा. म्हणजे जेव्हा आपण पाहतो प्रोजेक्टाईल मोशनमध्ये तर दर सेकंदाला कोण आपलं व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांच्यामधला अँगल काय होत जातो, बदलत जातो. पहा, जर इथं जर पाहिलं तुम्ही तर प्रत्येक इथं ॲक्सेलरेशन इकडे आहे, व्हेलॉसिटी इकडे, दोघांमधला अँगल 90. इथं ॲक्सेलरेशन इकडे, व्हेलॉसिटी इकडे, दोघांमधला अँगल 90. व्हेलॉसिटी इकडे, ॲक्सेलरेशन, दोघांमधला अँगल 90. म्हणजे हे झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कोणतं आहे, आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये, कशामध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, किंवा व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन मधला अँगल थिटा किती असतो, 90 डिग्री असतो. दोन्हीचा अर्थ एकच आहे.
पण हे प्रोजेक्टाईल मोशन आहे. कसं युनिफॉर्म का नॉन युनिफॉर्म? नॉन युनिफॉर्म आहे किंवा युनिफॉर्म नाहीच आहे समजा, तिथून प्रोजेक्टाईल मोशन आहे. तर प्रोजेक्टाईल मोशनमध्ये पहा, ही आहे वेलॉसिटी, आहे ग्रॅव्हिटी त्याच्यामधला अँगल एवढा काहीतरी आहे. थोडं पुढे गेला तर अँगल कमी झाला का वाढला रे? वाढला? कमी झाला. अजून पुढे गेलात कमी झाला. म्हणजे प्रत्येक पॉईंटनुसार वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनमधला अँगल काय होत जातो? कमी कमी किंवा वाढत जातो किंवा व्हॅरी होतो म्हणू शकतो आपण. कमी किंवा जास्त होतो कोणामध्ये? प्रोजेक्टाईल मोशनमध्ये. ठीक आहे, काय डाऊट आहे इथपर्यंत? चला नेक्स्ट आहे, इथं फोर्स F ॲक्ट्स ऑन द पार्टिकल आणि मास m असेल तर न्यूटन सेकंड लॉ नुसार ॲक्सिलेशनचा फॉर्म्युला काय असणार? F/m. माहिती आहे सगळ्यांना? म्हणजे F इजिकल टू सगळ्यांना माहिती आहे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. काय झालं? काही येण्यासारखं करायला, सपोर्ट करायला पाठीमागची सपोर्ट टीम चालू झाली. तू आवाज काढलास आता. हा काढला असेल आता तू, काय मी आता लक्ष नव्हतं म्हणून. हा काय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हा कसं काय? खोटं बोलल्यामुळं. हा बघ, हा नाही नाही खोटं बोलल्यामुळे मारलं, मित्रामुळे नाही मारलं. हा हा बस 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 बस, आता बाहेर गेले होते त्याच्यासोबत तेवढाच चांगला राहा. हा तर फोर्स इज इक्वल टू काय असणार? मास इंटू ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असणार? फोर्स अपॉन मास. हा प्रश्न याच्यावरती नीटला प्रश्न आलता, पण फरक एवढाच होता. काय माहिती सांगतो. त्याने ऑब्जेक्टचं मास दिलं होतं आणि फोर्स दिला होता, आणि काय सांगितलं माहिती का? नाही तेवढं मला तर कोणी काढलं असतं ना. त्यांनी सांगितलं होतं फाइंड आउट ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. फाइंड आउट ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी काढायचं हेच होतं. ए इज इक्वल टू F/m. म्हणजे फोर्स दिला होता ठेवायचा, मास दिलं होतं ठेवायचं, कॅल्क्युलेशन करायचं, आन्सर काढायचं. प्रश्न हेच होता. फक्त विचारतोच नाही, विचारलं काय? ॲक्सिलेशन नाही म्हटली, म्हटलं काय? ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी असते. ग्रॅव्हिटेशनमध्ये आल्यावर कळेल तुम्हाला. फरक एवढाच असतो की जसं की तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या गावात गेल्यानंतर असं होतं पहा की पाहुणे एखादी वस्तू घ्या म्हणतात, त्या वस्तूला ते वेगळ्याच नावानं पुकारतात. आता जनरली आमच्याकडे जसं होतं, टोपली असतं, टोपली. तर आमच्याकडे टोपलं किंवा टोपलं कशाला म्हणतात माहिती आहे का? जे स्टीलचं लोखंडाचं असतं का त्याला टोपलं म्हणतात, आणि जे ते ह्याच्यापासून बांबूच्या काड्यापासून मोडलं असतं का त्याला दुरडी म्हणतात. इकडं काही ठिकाणी उलट आहे, ते जे लाकडाचं असतं का त्याला टोपलं म्हणतात, आणि लोखंडाचं असतं का त्याला दुरडी म्हणतात. म्हणतात का नाही असं काय जणांच्याकडे? कोणाकोणाच्या तर म्हणतात असं हातवर का? बिलकुल. एवढ्या घरांत जरी म्हणजे लोखंडाचं असेल त्याला दुरडी म्हणतात, राईट. आणि याचा असेल कायचं? लाकडाचं असेल त्याला नाही, हे टोपली म्हणतात. हा असं उलट सुलट आहे. आता मी परभणी जेव्हा आलो ना तेव्हा हाच प्रॉब्लेम. आमच्या मित्रासोबत आम्ही जेव्हा राहायचं, तुम्ही त्याच्या घरी कधी गेलो तर ते आम्हाला ते वेगळीच फील यायची. ते तर वेगळे झालेच, मग आता तसं येतं. मग ॲक्च्युली याचं नाव काय होतं? ॲक्सेलरेशन. पण काही ठिकाणी याला काय ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हटलं जातं. काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याचा मिनिंग सेमच असतो. लक्षात? मग लेकराला कळालं नाही ना, ज्यांना कळालं नाही त्यांनी बसले मार्क. 4 मार्काला प्रश्न नीटला जर असेल प्रश्न इथं याच्यात काय फोर्स काय ते दिलं असेल समज 5 न्यूटन, आणि तुझा मास दिला असेल 2, किती आला आन्सर? 2.5. आता ही व्हॅल्यू नव्हती, आपण असंच एक्झाम्पल होतं समज. फोर्सही दिला होता, मासही दिला होता, व्हॅल्यू ठेवून कॅल्क्युलेशन करायचं होतं, पण येत नसते. त्याचा मूर्खपणा एकच असतं की क्लासमध्ये बसल्यानंतर तुमचं लक्ष नसतंय, आणि त्यावेळेस तुम्हाला नसतं सोपं आहे ना काय असं अवघड, हळूहळू त्या गोष्टी कळत नाहीत. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण. हां, बाय डेफिनेशन तर आपलं हे पाहिले आपण, काय अडचण आहे का? याला उद्या थोडंसं अजून जास्त इलॉबरेट करूया. एक्स इज गिवन म्हणजे आता इकडे पहा, व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला. लक्ष पहा, आता व्हेलॉसिटीचा काय घेतला? डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर काय मिळतं? ॲक्सेलरेशन. पहा आता किती लॉजिक आहे. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम, काय मिळतं? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला, काय मिळतं? कळलं का? पहा मी परत सांगतोय, लक्ष इकडं. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम, मिळाला काय? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम, मिळालं काय? म्हणजे जर व्हेलॉसिटीचा सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळतं? ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंटचा सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतला काय मिळतं? व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला काय मिळतं? ॲक्सेलरेशन. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला काय मिळणार? व्हेलॉसिटी. दुसरा डेरिव्हेटिव्ह घेतला काय मिळणार? ॲक्सेलरेशन. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा 2दा डेरिव्हेटिव्ह घेतला. बघा इथं व्हेलॉसिटीचा एकदाच dv/dt केला का नाही?
काय मिळालं ॲक्सिलेशन. किंवा डिस्प्लेसमेंटचा किती वेळ तो डेरिव्हेटिव्ह घेतला आहे 2दा दिले का नाही 2. म्हणजे सिंपल आहे डिस्प्लेसमेंटचा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या व्हेलॉसिटी मिळेल परत त्या व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घ्या ॲक्सिलेशन मिळेल. हां कळालं का. कन्फर्म आहे क्लिअर आहे. आपल्याला उद्या ड्रिलमध्ये अजून एक पाहायचंच आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपण हे पाहूया इफ द व्हेलॉसिटी इज गिव्हन ॲज अ फंक्शन ऑफ पोझिशन बाय चेन रूल. मग आपल्या या चेन रूलनुसार आपण हे काय असतं हे पण पाहणार आहेत व्हेलॉसिटी बदल कसा घडेल काय नाही. ठीक आहे तर आपण या ठिकाणी थांबूयात नंतर आपले प्रॉब्लेम चालू होणार आहेत. चालतंय. हां थांबा 2 पॉईंट राहिलेत सॉरी. हां इकडे बघा व्हेलॉसिटी हे आले हे पॉईंट आपण नंतर यामध्ये पहा ॲक्सिलेशन लक्षपूर्वक पहा ॲक्सिलेशन काय असतं रे पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असतं किंवा 0 असतं. आता कंडिशन पहा ॲक्सिलेशन पॉझिटिव्ह कधी असतं रे व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल तर. ॲक्सिलेशन 0 कधी असणार व्हेलॉसिटी युनिफॉर्म असेल किंवा कॉन्स्टंट असेल किंवा चेंज होत नसेल तर. लक्षात. आणि ॲक्सिलेशन निगेटिव्ह कधी असणार व्हेलॉसिटी डिक्रीजिंग असेल तर किंवा त्याला काय म्हणतो रिटार्डेशन असेल तर. म्हणजे सरळ सरळ आहे ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 0 असू शकतं. तर ॲक्सिलेशन पॉझिटिव्ह कधी असणार व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल तर. ॲक्सिलेशन निगेटिव्ह कधी असणार व्हेलॉसिटी डिक्रीजिंग असेल तर. आणि ॲक्सिलेशन 0 कधी मिळणार व्हेलॉसिटी चेंजिंग नसेल कॉन्स्टंट असेल तर. ओके कन्फर्म. तर नेक्स्ट लेक्चरला भेटूयात आपण व्यवस्थित.